मुलांनो, तुम्ही ना थोडंसं आईचा विचार करा, आई वडिलांचा दोघांचा पण विचार करा. मोठं करतात आणि तुम्ही ना जेव्हा मुलं 18-19 वर्षाची होतात ना, तेव्हा आई वडिलांचं बोलणं अजिबात कानावर घेत नाही. त्यांना असं वाटतं की आई वडिलांची किरकिर वाटते तुम्हाला. पण जे आई वडील तुमची किरकिर वाटतात ना, ते आई वडिलांना तुमची इतकी काळजी असते ना, तुम्ही जोपर्यंत बाहेर असाय तोपर्यंत त्यांना असं वाटतं की कुठं हाय, काय नाही, काय करायला, काय नाही. त्यांच्या असं मनात धगधग चालू असते की माझा मुलगा कधी घरी येईल, कधी नाही, काय भांडण कुणासोबत करील का, गाडी कशी चालवतो, कशी नाही, त्यांनी जेवला काय, खाल्ला काय, पिला काय, कोण्या मित्रासोबत फिरायलाय, कुठं फिरायलाय, अशी त्यांना एक काळजी असते. आणि तुम्ही लाखो करोड पैसे देऊन तुम्ही जरी एखादा हाताखाली माणूस ठेवला ना, घरातल्या कामाला हो, लेकरं सांभाळायला हो, तुमच्या लाईफमध्ये कशाला बी हो, तरी बी तुम्हाला मायबापा इतकं तुमची काळजी आणि काळजीपूर्वक तुमचे लेकरं बाळाला सांभाळणारे, तुमच्या लाईफमध्ये तुमच्यासाठी काळजी करणारे, तुम्ही पैसे देऊन जरी म्हणलात ना तरी खरी काळजी करणारं तुम्हाला भेटणार नाही. खरी म्हणजे ते अंतःकरणातून काळजी असते त्यांना. तुम्ही ताट मांडून दिलं तर ताटाला लोटून देऊन साईडला जाताय ना, आईला बोलत आहे तूच खाय, तूच कर, तूच ठेव. पण त्या आईला किती त्रास होतोय तिला माहिती आहे. आणि तिचा त्रास तुम्हाला जोर कळत नाही तर तुम्ही स्वतः मायबाप होत नाहीत तोपर्यंत. पण थोडासा विचार करा त्या माईचा, की तीच माय तुम्ही ताट लोटून देऊन साईडला जाताय ना, तेव्हा तीच माय तुमची वाट बघती. मौलेकरू जेवलं नाही, मी त्याला उगाच बोलले काय, काही चुकलं काय, स्वतःच माय विचार करते. पण तुम्ही हे लक्षात घ्या की तुमच्या भाकरीची सुद्धा काळजी करणारी तुमची माय असते. तुम्ही इतकं बोलताय तरी पण तिच्या लक्षात राहते की माझ्या लेकराला मी जेवायला जेवू दिलं नाही, मी किरकिर लावली. ती स्वतःला हे करून घेते. पण तुम्हाला नाही माहिती नाही येणार की आपण एवढं गलत वागून पण आपल्या माईला बोललोय. आईची काय चूक आहे. आणि अशी कितीक मुलं आहेत की आई आहेत की त्यांना कधी नवरा पण व्यवस्थित बघत नाहीत, व्यवस्थित करत नाहीत. आणि त्या आईला अपेक्षा कुणाची असते माहिती आहे का, तोपर्यंत त्या मुलाची असते. तिला असं वाटतंय की हे मुलगा मोठा होईल, मुलगी मोठी होईल, तेव्हा तरी नवरा सुधरेल, जाऊ दे, वेळ निघून जाते, तसे दिवस राहत नाही. असं एक आई विचार करते की मुलगा मोठा झाल्यावर थोडासा आधार होईल आणि लेकरं चांगले निघले तर जरा बरं वाटते आईला, असा विचार असतो माईचा, बापाचा. पण खरं सांगू काय, तसं काही होतच नाही. 18-19 वर्षाच्या नंतर तसं काहीच घडत नाही जीवनामध्ये. मुलाला कधी आईची माया येणारच नाही तिथून पुढं. 18 वर्षाच्या पुढं ना मुलगा कधीच सुधारणार नाही. कारण तो मोठा होतो, परत मायबाप विचार करतात लग्न करून द्यावं. लग्न करून दिल्याच्या नंतर त्याची बायको येणार, तो त्याच्या बायकोमध्ये रंग होणार. पण त्याला आईची तेव्हा पण कधीच काळजी येणार नाही की जे काय केलं ते माझ्यासाठी केलं. ते विचारच करत नाही. ते फक्त विचार करतो की केलं तर काय झालं, आणि केलं तर मला काय माझ्यासाठी केलंय का, असं बोलते ते. त्याच्यासाठी ना थोडासा विचार करा आपल्या मालकाचा. ज्या आईला तुम्ही दुखवताय ना, त्या आई इतकं तुमच्या जगात प्रेम करणारं कोणीच नाही भेटणार कोणाला, कोणीच नाही, कोणीच. आईच्या नंतर जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये तुमची बायको येईल ना, तेव्हा पण तुम्हाला तिच्यासोबत नीट वागायला पण वेळ लागेल. तेव्हा तिला पण लेकर बाळ झाल्यावर तेव्हा तुम्हाला समजेल की खरंच आपण काय मायबापाला त्रास दिला आणि काय. सुधरा बाळांनो, सुधरा. जे मायबाप करतात ना ते तुमच्यासाठीच करतात आणि तुमच्या भल्यासाठी करतात. कधी पण मायबापाला दुखू नका, खास करून आईला तर कधी दुखू नका. कारण तर आईनं ना नेहमी तुमच्यासाठी कष्ट खाल्लेले असतात. आणि नवऱ्यानं तिला किती त्रास केलेला असते, पण तिला अपेक्षा असते की मोठं झाल्यावर तरी मला थोडंसं सुख भेटेल. पण अपेक्षाची बेअपेक्षा करू नका, एवढंच माझं सांगणं आहे. काही चूक भूल माफ करा. पण प्लीज बाळांनो, 18 वर्ष 19 वर्षाच्या मुलांसाठी हा मेसेज आहे. खरंच सुधरा, आईची कदर करा. असं नाही की तुम्ही मोठे झाला म्हणून आई तुम्हाला मारत नाही, काही करत नाही. त्या टायमिंगला तुम्हाला मारायची गरज पडूच नाही आईला. आणि मारा वाटत नाही आईला, तुम्ही मोठे झालेले असतात ना, त्याच्यामुळे आईला तुम्हाला मारावायची इच्छा होत नाही. तुम्ही ना मायबापाची थोडीशी कदर करा, बाकी काहीच नाही.
बाय बाय. खरं सांगू